तर विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांवर होतोय। काँग्रेसच्या वरिष्ठांकडून खोसकरांवर कारवाईची देखील शक्यता आहे। मात्र हे सगळे आरोप खोसकरांनी फेटाळून लावलेत। विधानसभेला मला तिकीट दिलं नाही तर स्थानिक कार्यकर्ते नेते काय म्हणतील तशी रणनीती ठरवू असं म्हणत त्यांनी एक प्रकारे इशाराच दिलाय। हिरामण खोसकरांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। साहेब, तुमच्यावर संशय का व्यक्त केला जातो? आता संशय काय होते त्यांचं म्हणणे माझी दादा गटा, परंतु ह्या ठिकाणी गेल्या 25 वर्ष जिल्हा परिषदमध्ये मी काम केलं। मी तळमळीचा कार्यकर्ता आहे। कुठल्याही पक्ष आता लोकसभेला मला शेम साहेबांनी कमीत कमी 5 ते 6 फोन केले। मला सांगितलं 18 तारखेला फोन केला 19 आमदार साहेब मला मदत करा। मी म्हटलं मी पक्षाचा भाग दिला, मी नाही करू शकत। विधान परिषदसुद्धा मला शेम साहेबांनी सांगितलं मदत करा, मी नाही करू शकलो। आता मला त्यांनी पहिल्या दिवशी पत्र घेऊन माझं पत्रसुद्धा स्वीकारलं नाही, पत्र टाकून दिलं। तरी मी गेलो त्यांना, ते म्हणे तुम्ही मला मदत नाही केली। मी बघतो म्हणलं साहेब तुम्ही एवढे मोठे नेते आम्ही तुमच्याशी बरोबर नाही करू शकत। विधान परिषदेत तुम्हाला काय ऑफर होती, काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी? नाही बा मदत करा, आमचं शीट निघून येणार आहे। मी त्यांना म्हणलं मी पक्षाचा बांधेल आहे, मी ठीक आहे तुम्ही मला मदत केली। त्यांनी शेम साहेबांनी खरंच मला कामं दिले, मदत केली। एक दिवस रात्री 2:30 वाजता 2:52 मला भेट दिली रात्री आणि खिचडी खाऊ घातली। तिन्ही दिवस मी एक अतिक्रमण मरवणी ते त्र्यंबकेश्वर अतिक्रमण हटवायचं होतं, ते थांबवण्यासाठी मी रात्री 2:30 वाजता त्यांनी अधिकाऱ्यांना फोन केला आणि ते थांबवलं। अतिशय त्यांनी प्रामाणिकपणे मदत केली। 3 टाईम गेलो, एक दिवस 1:30 वाजता गेलो, एक दिवस 2 वाजता गेलो, एक दिवस 2:52 कंप्लीट मला म्हणून आमदार साहेब तुम्ही नष्ट केलं का नाही म्हणून नाही, लगेच खिचडी बनवून खायला। परंतु तरी मी मदत केली नाही। मला नगर विकास दिलं, पर्यटन दिलं, सगळं दिलं, परंतु मी पक्षाचा पहिल्यापासून बांधलेले। ज्या ठिकाणी काम करायचं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करतो। दोस्ती जरूर सगळ्याचीच आहे। आता इलेक्शन ह्या मतदानात 3 दिवसाचा फोन बंद करून ठेवला। दादाचा फोन घ्यायला नको, फडणवीस साहेबाचा घ्यायला नको, शेम साहेबाचा घ्यायला नको। 3 दिवस मतदान झाल्यानंतर फोन चालू केला आणि मी ठाम आहे, मी 100% मतदान करेल। जसं मला दिलं त्या पद्धतीनं चेक करून दिलं। त्यांच्याकडे पत्रिका पण आहे। पहिलं मतदान माझ्याकडून करून घेतलं, कुठं करायचं, हे कुठं करायचं, हे कुठं करायचं, दोन्हीला एकत्र लावा, संपूर्ण लगेच मोकळं होऊन जातं। तुम्ही कोणाला केला? जयंत पाटलांनी किती पसंती? नाही, पहिल्या पसंतीचं मिलिंद नार्वेकर साहेबाला, दुसऱ्या पसंती जयंत पाटील साहेबाला। नाही, वरिष्ठांनी दिलं तसंच केलं। तिसरं सातवताईला दिलं। त्याच्यात कुठेही बदल केला नाही। त्यांनी सांगितलं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशाच पहिलं मतदान केलं। आपण बघत आहोत खरं तर खोसकर यांनी आता याबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे आणि माझी बदनामी थांबवा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र यासोबतच जो काही निर्णय घ्यायचा, यापुढे जर कारवाई झालीच तर कार्यकर्ते जे काय म्हणतील त्यानुसार मी निर्णय घेईल असं म्हणत त्यांनी एक प्रकारे इशारा देखील देऊ केला आहे। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।